जरांगे पाटील म्हणजे स्वतःला काय समजतो आणि काय नाही, प्रत्येक वेळा अल्टिमेटम अल्टिमेटम अल्टिमेटम। काय इथे काय लोकशाही आहे का काय हुकुमशाही चाललेला आहे? कृपा करून जे खोटे कुणबी वगैरे जे आहेत ओबीसी मध्ये घुसवलेले आहेत त्यांना जे आहे ओबीसीच्या ऐवजी त्यांना वेगळ्या आरक्षणामध्ये टाका। आमचं म्हणणं पहिल्यापासून हेच आहे की मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या। आता वेगळं आरक्षण देण्याचा जो कार्यक्रम तो आहे या शुक्रे आयोगाच्या माध्यमातून होतो आहे, त्याला कायद्याचं स्वरूप देण्याचं काम कदाचित 15-16 फेब्रुवारीला खास अधिवेशन घेऊन करण्यात येणार आहे। आमचं म्हणणं आहे की आमचा पाठिंबा आहे ते करा, पण कृपा करून जे खोटे कुणबी वगैरे जे आहेत ओबीसी मध्ये घुसवलेले आहेत त्यांना जे आहे ओबीसीच्या ऐवजी त्यांना वेगळ्या आरक्षणामध्ये टाका। विशेष अधिवेशनामध्ये तुम्ही सहभागी होऊन हा मुद्दा मांडणार, विशेष अधिवेशनात तुम्ही सुद्धा सहभागी व्हाल सरकारचा भाग म्हणून, त्यात तुम्ही हा मुद्दा मांडणार? आता तुमच्यातर्फे मांडणार मग तिकडे मांडणारच ना। मुझे नहीं मालूम। मनोज जरांगे पाटील आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत, त्यांनी 10 तारखेच्या नंतर सरकारला पुन्हा अल्टिमेटम दिलेला आहे की त्याला काय नाही, तो असं आहे ना, जरांगे पाटील म्हणजे स्वतःला काय समजतो आणि काय नाही, प्रत्येक वेळा अल्टिमेटम अल्टिमेटम अल्टिमेटम। काय इथे काय लोकशाही आहे का काय हुकुमशाही चाललेला आहे? लोक काम करतात। छगन भुजबळ हे राजीनामा देणारे नाहीत, राजीनामा घेणारे नेते आहेत जरांगे पाटील। त्या जरांगेला म्हणा जा ना, विचार तुम्ही त्या एकनाथराव शिंदे मुख्यमंत्र्यांवर त्यांचं ऐकता ना, त्यांना विचारा काय झालं ते। अहो ते चुकत होते। काल सांगितलं ना, काल नाभिक समाजाच्या जेवढ्या संघटना आहेत तेवढ्या सगळ्या संघटनांनी जे आहेत पत्रक काढून सांगितलं की आम्ही मिटिंगला रॅलीला हजर होतो आणि भुजबळ साहेब असं कधी म्हणालेले नाहीत की सगळ्याच महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा जो आहे नाभिक समाजाने मराठा समाजावर बहिष्कार टाकावा आणि असं कुठेही ते म्हणाले नाहीत। एका गावामध्ये एका नाभिक समाजाच्या माणसाने त्या मोबाईलवर काय म्हणतात त्याला ते काही पोस्ट टाकली, त्याच्यामुळे तिथल्या गावातील मराठा समाजाने असा आदेश काढला की या दुकानामध्ये केस कापायचे नाही। तेव्हा मी म्हटलं की असा जर बहिष्कार तुम्ही एकावर टाकत असेल तर बाकीच्या नाभिक बंधू जे असतील त्या गावातले मग त्यांनी सुद्धा सांगावं की तुम्ही जर त्याच्यावर बहिष्कार टाकला तर मग आम्ही तुमच्यावर बहिष्कार टाकू। आणि हे सगळ्यांनी मान्य केलं। सगळ्या ज्या संघटना आहेत त्यांनी काल पत्रकं सुद्धा काढली, पण 1-2 जे खोडसाळ लोक होते त्यांनी दहचा मा करून जे आहे सगळ्या महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण केलं की सगळ्या मराठ्यांचा अपमान झाला, सगळ्या नाभिकांना आदेश देण्यात आला। हे असं नाही, तो फक्त एका गावापुरता प्रश्न होता।